जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण टाइम मॅनेजमेंटवर बोलणार आहोत, म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. अनेक जणांना तुम्ही आसपास तुमच्या जे पण काही लोक आहे असं बोलताना ऐकलं असेल, आणि इव्हन मी सुद्धा काही लोकांना असं बोलताना ऐकलेलं आहे की यार माझ्याकडे वेळच नाहीये. पण खरं सांगते, वेळ नसतो हा प्रॉब्लेम नाहीये, तर वेळेचं प्लॅनिंग नसणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण दिवस सगळ्यांकडे 24 तासच आहे. इव्हन तुमच्या आणि माझ्याकडे सेम वेळ असतो. मग काही लोक त्यामध्ये यशस्वी होऊन जातात आणि काही लोक मागे राहून जातात. फरक फक्त वेळ कसा वापरता यात असतो. आता एक छोटस एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. बघा, समजून घ्या. दोन स्टुडंट्स आहेत, दोघांचाही दिवस सारखा आहे. एक स्टुडंट सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेतो, मित्रांना मैत्रिणींना रील्स पाठवणं, चॅट्स करणं, रील्स बघणं, ह्यामध्ये त्याचा वेळ जातो. कसा वेळ जातोय हे कळत सुद्धा नाही, आणि मग म्हणतो यार आज अभ्यासाला वेळच नाही मिळाला. पण दुसरा स्टुडंट आहे, तो काय करतो, सकाळी उठतो, 1 तास अभ्यास करतो, मग बाकी कामं करतो आणि संध्याकाळी पुन्हा थोडासा अभ्यास करतो. आता ह्या दोघांकडे वेळ सेम आहे, त्याच्याकडे पण वेळ होता, ह्याच्याकडे पण वेळ होता, पण वेळेचा वापर आणि दोघांच्या सवयीमध्ये खूप जास्त फरक पडला. आता वर्किंग लोकांचं पण असंच असतं. एक्झाम्पल बघा, अनेक लोक जॉब करून घरी येतात, म्हणतात की आज खूप बिझी डे होता, पण घरी आल्यावर 2 तास टीव्ही बघायला टाइम मिळतो किंवा मोबाईल वापरायला त्यांना टाइम मिळतो. तर त्याच टाइम मधून जर 1 तास वेळ काढून एखादी स्किल जर त्यांनी शिकायला सुरुवात केली, तर काही महिन्यानंतर त्यांचा इन्कम वाढू शकतो. म्हणजेच वेळ आहे, पण आपण त्याचा वापर करत नाही. आता वेळ मॅनेज कसा करायचा ते मी थोडस सोप्या भाषेमध्ये अजून सांगून क्लिअर करते. हे बघा, सर्वात आधी डेली रुटीन सेट करणं खूप महत्वाचं आहे. खूप मोठं प्लॅन करून बसायची गरज नाहीये. खूप सिंपल असा टास्क आहे. काय आहे तो मी सांगते. सकाळी उठल्यावर एक महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला करायचंय की जर तुम्हाला स्टडी करायची आहे, स्किल लर्न करायचं आहे, काही प्लॅनिंग करायची आहे, तर तो सकाळच्या वेळेमध्ये करा किंवा रात्री झोपण्याच्या आधी. कारण सकाळचा वेळ थोडासा प्रोडक्टिव्ह जास्त असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रायोरिटी सेटिंग करून ठेवणं. अनेक लोक अर्जंट कामं करायच्या चक्करमध्ये इम्पॉर्टंट कामांना विसरून जातात. एक्झाम्पल मध्ये सांगते, रिप्लाय करणं अर्जंट वाटतं, पण स्किल शिकणं इम्पॉर्टंट असतं. म्हणून रोज स्वतःला विचारा, आज मी माझं सर्वात मोठं महत्वाचं काम काय आहे ते आधी पूर्ण करेल आणि त्याच्यानंतर बाकी गोष्टी. तिसरी महत्वाची प्रॉब्लेम म्हणजे मोबाईल ऍडिक्शन आहे. खरं सांगते, मोबाईल हा सर्वात मोठा टाइम वेस्टिंग टूल आहे. त्याला आपण कसा वापरतो हे पण महत्वाचं आहे. ऑब्व्हियसली मी माझं पूर्ण आयुष्य मोबाईलने बदललेलं आहे. 5 मिनिटं रील्स बघायला सुरुवात केली की 1 तास कसा लोकांचा निघून जातो त्यांना कळत सुद्धा नाही. म्हणून एक सिंपल रूल ठेवा, काम करताना मोबाईल दूर ठेवा किंवा नोटिफिकेशन बंद करा. सोशल मीडियासाठी ठराविक वेळ तुम्ही देऊ शकता. ठराविक वेळ जर तुम्ही दिला तर तिथे तुमचं थोडंसं टाइम वाचून जातो, पण सोशल मीडिया तुमचं आयुष्य खाऊन सुद्धा टाकतो, हे लक्षात ठेवा. इथे एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला समजून सांगते. तुम्ही तोच मोबाईल जर फक्त रील्स बघण्यासाठी वापरत असाल, जो मोबाईल मी माझं आयुष्य बदलण्यासाठी वापरला आहे, तर तुमचा वेळ खाऊन टाकत आहे तो. पण जर तुम्ही तोच मोबाईल डिजिटल स्किल शिकण्यासाठी वापरत असाल, तर व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, युट्यूब, एसईओ, ट्युटोरियल्स वगैरे बघणं आणि काही स्किल्स शिकणं, नोट्स काढणं, तर तोच मोबाईल तुमचं आयुष्य बदलू शकतं. एक्झाम्पल देऊन जर मी सांगते, काही लोक 2 तास रील्स बघताय आणि काही लोक रोज 2 तास स्किल शिकताय. 6 महिन्यामध्ये दोघांमध्ये फरक तुम्हाला आढळेल. फरक काय असणार, एकाच्या हातात फक्त तो मोबाईल टाइमपास म्हणून असणार आहे, तर दुसऱ्याच्या हातामध्ये स्किल आणि इन्कम दोन्ही तयार होतात. टूल सेम आहेत, पण आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, मोबाईल वापरू नका. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईल अशा प्रकारे तुम्ही वापरा की तुम्हाला मोबाईल वापरतोय असं नको व्हायला. काहीतरी शिका त्याच्यातून. तुम्ही आज ज्या गोष्टीला वेळ देताय तोच तुमचा फ्युचर डिसाईड करतो. 2-3 प्रोडक्टिव्ह टेक्निक्स मी तुम्हाला समजून सांगते. पहिली टेक्निक म्हणजे 25 मिनिटाचा जर रूल आहे तो. 25 मिनिटं पूर्ण फोकसपणे काम करा आणि 5 मिनिटं ब्रेक घ्या. यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतो. दुसरी टेक्निक म्हणजे टू डू लिस्ट तयार करणं, जे की आदल्या दिवशी म्हणजे रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा टू डू लिस्ट तयार करा झोपण्यापूर्वी.
उद्याच्या 3 महत्वाचे कामं मी लिहून घेईल आणि ते प्रायोरिटी बेसिसवर ठेवेल. दुसऱ्या दिवशी ती पूर्ण करायची आहे. तिसरी टेक्निक म्हणजे टाइम ब्लॉकिंग. म्हणजे दिवसाचे छोटे 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 भाग करा. सकाळी स्टडी करायचा, दुपारी जॉब करायचा, संध्याकाळी स्किल लर्निंग. यामुळे क्लॅरिटी येईल. आणि आणखी एक छोटी सवय म्हणजे तुमचं काम ट्रॅक करायला स्टार्ट करा. दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मी काय काम केलं, काय नाही केलं. म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ कुठे जातोय ते नक्की तुम्हाला समजून येईल. पण इथे लोक एक छोटीशी चूक करतात, जे की मी सुद्धा आधी खूप करायचे. ते प्लॅनिंग खूप जास्त करतात, पण ऍक्शन्स कधीच घेत नाही. माझ्यासारखं आधी ठीक आहे, ऍक्शन घेत नाही, डायरी भरून गच्च करतात, पण काम करत नाही, कन्सिस्टन्सी ठेवत नाही. मग म्हणतात वेळ नाही मिळाला. खरं सांगते, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आता अर्निंग आणि सक्सेस बद्दल एक गोष्ट समजून घेऊ. जो माणूस वेळेची किंमत ओळखतो तोच पुढे जातो. आज तुम्ही एकटा स्किल शिकायला घेतला, काही महिन्यानंतर त्यातून तुम्हाला इन्कम तयार होऊन येतो. पण जर तुम्ही तोच 1 तास वेस्ट केला, काय मिळतं तुम्हाला त्यामध्ये? काहीच नाही. म्हणून लक्षात ठेवा, स्लो ग्रोथ इज रिअल ग्रोथ. आता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी रोज 24 तास किती वेळ प्रोडक्टिव्ह काम करून देत आहे, प्रोडक्टिव्ह काम करतोय, आणि किती वेळ फक्त मोबाईलवर टाइम वेस्ट करतोय. जर तुम्हाला उत्तर तुमचं आवडलं नाही, तर सवय बदलायची गरज खूप जास्त आहे. आजपासून स्वतःमध्ये बदल घडवा. माझे असे अनेक स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, जे सुरुवातीला म्हणायचे आमच्याकडे वेळ नाहीये, वेळ मिळत नाही. पण जेव्हा त्यांनी डेली रुटीन बनवला, मोबाईल वापर कमी केला आणि रोज 1 तास स्किल शिकण्याकडे थोडंसं स्वतःचं पीओव्ही पॉइंट ऑफ व्ह्यू नेला, तेव्हा 2-3 महिन्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढला, त्यांची इन्कम सुद्धा थोडीशी बदल झालेली आहे, सुधारणा झालेली आहे त्यांच्यामध्ये. म्हणजेच वेळ योग्य वापरता आला पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतात. आणि शेवटी एक सिंपल आणि वेगळा ऍक्शन प्लॅन मी तुम्हाला देऊ शकते. पुढचे 3 दिवस ना तुम्ही जास्त काही प्लॅनिंग वगैरे करायची गरज नाही. वेळ कुठे जातोय ना हे ऑब्झर्व करायला सुरुवात करा. काही बदल करू नका, फक्त ऑब्झर्व करा. फक्त लक्षात ठेवा की पुढचे 7 दिवस रोज 1 तास एक स्किल लर्न करायची आहे, कोणतीही असो जी तुम्हाला आवडते. मोबाईल वापर थोडासा कमी करा. पुढचे 10 दिवस तुमचं काम कन्सिस्टन्सीने करा आणि छोटे छोटे रिझल्ट मिळवा. पुढचे 10 दिवस त्यात सुधारणा करायला टाका, कारण ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला चुका दिसतात आणि सुधरवायला पाहिजे असं आपल्या मनाला वाटतं. आणि 30 दिवसात तुमचं रुटीन एकदम सेट होऊन जाईल, तुम्हाला फरक जाणवेल. आणि लक्षात ठेवा, वेळ हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ऍसेट आहे. पैसे गेले तर ते परत मिळू शकतात, पण वेळ गेला तर तो परत कधीच येत नाही. म्हणून वेळेची किंमत ओळखायला शिका, त्याचा योग्य वापर करा. आणि एक खास गोष्ट, टाइम मॅनेजमेंट, लर्निंग, नवीन स्किल्स शिकणं, डिजिटल स्किल आणि प्रोडक्टिव्ह गोष्टी करणं, स्वतःचा बिझनेस सेट करणं, एक साइड इन्कम हसल्स, या सगळ्या गोष्टी आम्ही सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवतो. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कॉन्टॅक्ट करा, मला कॉमेंट करा, तुमची जी पण काही प्रॉब्लेम असेल, मी तुम्हाला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये नक्की लिहा की तुम्ही तुमचा वेळ कसा मॅनेज करणार आहात. आणि जर तुम्हाला हाईप बटन दिसत असेल तर प्लीज त्यावर एक स्वाईप करा. त्याने माझ्या चॅनलला आणि तुम्हाला असंच छान छान व्हिडिओज बनवायला मला मोटिवेशन मिळतं. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.